नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या रविवार स्पेशल महा एपिसोडमध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. तर मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत जानकी आता घराबाहेर चाललेली असते. जानकी घराचं दार लावते, पण मात्र तेवढ्यात आश्चर्य म्हणजे इथे शर्वरी येते. जानकी आता शर्वरीला पाहता लगेच तिला म्हणते, "वंस, तुम्ही इथे काय करताय? तुम्ही आम्हाला भेटायला आला होतात का?" तर मग आता याच्यावरती शर्वरी सांगू लागते, "अगं नाही, इथनं अशी चाललेली होते तेव्हा तुझं घर बघितलं आणि वळाले." शर्वरी जानकीला विचारते, "वहिनी, तू कुठे बाहेर चालली होतीस का?" याच्यावरती आता जानकी म्हणते की नाही, इथे कामासाठीच बाहेर चालले होते, पण मात्र नंतर जाईल. आणि मग त्याच्यानंतर जानकी शर्वरीला घराच्या आतमध्ये बोलवत असते. पण मात्र शर्वरी घरामध्ये अशी डोकून पाहते आणि जानकीला लगेच समजतं की ही ऋषिकेशला पाहतीये. लगेच जानकी आता शर्वरीला म्हणते, "नाही येत ते घरी. ऋषिकेश घरात नाहीये, ते बाहेर गेलेत आणि ओवी तिच्या मैत्रिणीला भेटायला गेलीये." शर्वरी आता म्हणत असते, "अगं, तू सुद्धा बाहेर चालली होतीस." पण मात्र जानकी म्हणत असते, "हो, चालले होते, पण मात्र 10-15 मिनिटं उशीर झाल्याने काहीही फरक नाही पडत." शर्वरी म्हणत असते, "तू पण जाऊ नये बाहेर, म्हणजे एकदाच काम झालं ना की मस्त निवांत गप्पा मारू. म्हणजे चालेल ना मी इथे बसले तर?" मग याच्यावरती आता जानकी म्हणते की "शर्वरी वंश, चालेल काय म्हणताय? तुमचंच घर आहे." हे शर्वरीचं असं स्वतःहून घरी आलं घरी बसणं हे जानकीला खूप छान वाटतं. पण मात्र शर्वरीच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळंच सुरू असतं. कारण ऐश्वर्याने ते प्रॉपर्टीचे पेपर शोधण्यासाठी शर्वरीला जानकीच्या घरी पाठवलेलं असतं. जानकी आता शांतपणे शर्वरीला म्हणते, "यांच्या वाढदिवसाच्या निमित्त सगळ्यांना एकत्र आणण्यासाठी मी एवढा मोठा घाट घातला आणि आता सगळंच विस्कटून गेलं. पण एवढं सगळं मागे टाकून तुम्ही इथे आम्हाला भेटायला आलात. मला तुम्हाला बघून खरंच खूप छान वाटलं." शर्वरी आता जानकीवरती कुठलाही राग दाखवत नसते आणि तिला हसत म्हणते, "जा, पटकन जाऊ नये. मला जास्त वेळ नाही थांबता येणार." जानकी शर्वरीला म्हणत असते, "आपण ना फक्त असे सगळे एकत्र येऊयात, एवढीच इच्छा आहे माझी." जानकी शर्वरीला प्रेमाने मिठी मारते. पण मात्र याच्या मागे शर्वरीचा वेगळाच हेतू असतो हे कुठे जानकीला माहिती असतं. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे ऐश्वर्याने किचनमध्ये नूडल्स बनवलेले असतात. आजी आणि सारंग दोघी टेबलवरती प्लेट्स घेऊन बसलेले असतात आणि ऐश्वर्याकडे ते नूडल्स मागत असतात. ऐश्वर्या आता नूडल्स घेऊन तिथे येते आणि मग त्याच्यानंतर सारंग म्हणतो की "मी वाढू का?" पण मात्र ऐश्वर्या एका वेगळ्याच खुशीत असते आणि आता ऐश्वर्या त्यांच्या दोघांनाही नूडल्स वाढू लागते. तेवढ्यात तिथे आता सौमित्रा आणि अवंतिका दोघी आलेले असतात. तो इटालियन सॉस असतो तो आजीला माहिती नसतो. आजी म्हणते, "कडवट कडवट लागतंय." आता इकडे सारंग म्हणत असतो, "आजी, तू खाल्लेलं नाही ना म्हणून लागत असेल." सौमित्र लगेच हळू आवाजामध्ये अवंतिकाला म्हणतो, "सॉसचं काही माहिती नाही, पण मात्र हे खाऊन यांचा श्वास मात्र नक्की अडकणार आहे." आणि ते दोघी आता गंमत करत हसत असतात. अवंतिका आता हसत म्हणत असते, "हिला हे करायला जमलं असणार आहे का?" सौमित्र म्हणतो, "ही 100% गणली असणार आहे." अवंतिका आता म्हणत असते, "हे दिसायला कसे जरी असले ना तरी सुद्धा आतून ऐश्वर्याच्या स्वभावासारखेच असणार आहे." ऐश्वर्या आता तिचे ते डेंजर इटालियन नूडल्स आता त्यांच्या दोघांनाही वाटते. त्याच्यानंतर आता इकडे आजी सौमित्र आणि अवंतिका यांच्या दोघांनाही म्हणत असते की "तुम्ही सुद्धा खाण्यासाठी या ना." पण मात्र सौमित्र म्हणतो, "आजी, आम्हाला नकोय, तुम्ही सुरू करा." आजी आता लगेच मोठ्या तोऱ्यामध्ये कौतुक करत म्हणते, "आम्ही तर खाणारच आहे, कारण माझ्या गुंडीने केले." तर मग आता सारंग आणि आजी दोघी आता मोठ्या कौतुकामध्ये ऐश्वर्याने केलेले ते नूडल्स तोंडामध्ये घालतात. पण मात्र तोंडामध्ये ते नूडल्स घालताच त्यांच्या दोघांचीही तोंड अशी वेडीवाकडी होतात की बास. इकडे अवंतिका आणि सारंग दोघी त्यांच्या दोघांवरती हसतच असतात, कारण त्यांना माहितीच असतं की ऐश्वर्याने माती खाल्लेलीच आहे. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे जानकी खुश होत शर्वरीला घरामध्ये बोलवते. मग त्याच्यानंतर जानकी शर्वरीला म्हणत असते, "मी तुमच्यासाठी पाणी आणते." पण मात्र शर्वरी म्हणते, "वहिनी, अगं तू जा, मला जे काही लागेल ते मी घेईल. तू पहिले जाऊ नये, दादा आला तर परत वाट लागेल." मग त्याच्यानंतर आता जानकी घराची चावी आता शर्वरीकडे देते. जानकी आता शर्वरीला म्हणत असते, "तुम्हाला जर काही खायचं असेल ना तर तिथे डब्यामध्ये सगळं ठेवलंय." त्याच्यानंतर जानकी तिच्या सामानाच्या पिशव्या घेते. शर्वरी आता दाराशीच असते आणि मग त्याच्यानंतर जानकी आता तिकडनं निघून जाते. असं जानकीच्या घरी अचानक येण्याचा मागचा शर्वरीचा काहीतरी वेगळाच हेतू असतो. मग आता शर्वरी स्वतःच विचार करत म्हणते की "बरं झालं कोणीही घरामध्ये नाहीये. हीच संधी आहे, आता मला ऐश्वर्याने सांगितलेलं काम करता येईल." आता शर्वरीला लगेच मागे घडलेला प्रकार आठवतो. ऐश्वर्या आणि शर्वरी दोघी रूममध्ये असताना शर्वरी आता इकडे ऐश्वर्याला विचारते की "काय काम आहे तुझं?" ऐश्वर्या बरोबर शर्वरीला आपल्या जाळ्यामध्ये अडकवत तिला म्हणू लागते की "तुम्हाला माहिती ना, ऋषिकेश दादाने आपल्याला परत कमीपणा दाखवण्यासाठी एक कंपनी उघडली आहे आणि ते आपल्याच विरोधात जाऊन आपल्याला टफ फाईट द्यायला निघालेत. यावर्षी कुठल्या तरी एकाच कंपनीला टेंडर मिळणार आहे आणि त्यांची आणि आपली कंपनी सुद्धा लिस्टमध्ये आहे.
आणि मला याची खात्री आहे की ऋषिकेश दादाने अशी कोणती तरी कॉज केली असणार आणि त्याच्यामुळे नक्कीच त्यांनी एखादी फाईल तरी तयार केली असणारच आहे. ऐश्वर्याचं सगळं बोलणं ऐकल्यानंतर शर्वरी आता म्हणते, पण या गोष्टीचं मला काय करायचंय? इकडे आता ऐश्वर्या म्हणते, शरुताई एकदम सिंपल आहे. त्यांनी जी काही कॉज काढली ना, ती कॉजची माहिती तुम्ही काढायची आणि ती माहिती मला येऊन सांगायची. शर्वरी आता म्हणू लागते, असं कसं सांगणार? आणि वहिनी थोडीच सांगणार आहे मला की त्यांनी नेमकं काय ठरवलंय ते. ऐश्वर्या आता म्हणू लागते की शरुताई, जानकी वहिनीला विचारायचंच नाहीये. तुम्ही त्या घरामध्ये जायचं आणि ती फाईल शोधून काढायची आणि त्याचे फोटोज काढून मला द्यायचे. एवढंच सिंपल आहे. आता इकडे हे सिंपल नसतं. शर्वरीसाठी ती खूपच गोष्ट कठीण असते. शर्वरीचं म्हणणं असतं, मी माझ्याच दादा बहिणीला कसं फसवू? आता ऐश्वर्याला बरोबर काहीही करून शर्वरीला आपल्या घोळामध्ये घ्यायचंच असतं. ऐश्वर्या लगेच आता नाटकं करत, भोळा चेहरा करत शर्वरीला म्हणते, शरुताई, हा तुमचा मोठेपणा आहे की तुम्ही त्यांच्याबद्दल एवढा विचार करताय. पण त्यांनी या घराला काय दिलंय याचा विचार तुम्ही जरा करा ना. त्या जानकी वहिनीमुळे आपले नाना बेडला खेळून येत. ऋषिकेश दादांमुळे आपल्या आईला उठता बसता त्रास होत असतो. बिचारी ती माऊली रोज टेन्शनमध्ये असते आणि त्यांच्या दोघांमुळे सौमित्र भाऊजी आणि सारंग यांच्या दोघांमध्येही मारामारी झाली. तुम्ही सुद्धा होतात त्या दिवशी आणि त्या धक्काबुक्कीमध्ये आईला लागलं आणि ती पडली. आणि त्या जानकी वहिनीमुळे तुम्हा भावंडांमधली एकीच मोडलीये. या घर तर त्या सोडून गेल्यातच, पण मात्र या घराचं घरपण सुद्धा घेऊन गेल्या. आणि आता इकडे ऐश्वर्याचं बोलणं ऐकल्यानंतर शर्वरीच्या डोळ्यामध्ये असं टपकन पाणी येतं. ऐश्वर्या म्हणत असते, शरुताई तुम्हाला कळतंय का? हे घर आनंदाला तरसतंय आणि तो आनंद हे दोन माणसं आपल्याला नाही मिळू देणार. आणि आता जर हे टेंडर ते जर जिंकले ना, तर आपली सुमित्रा एंटरप्राइजेस ही कंपनी ते माती मोल करून टाकतील. आणि ती गोष्ट तुम्हाला हवी आहे का? तर मग आता शर्वरी रडतच नाही म्हणते. ऐश्वर्या आता म्हणते, मग झालं तर मग आपण सुद्धा त्यांना जशास तसं उत्तर देऊ. बास झालं, आपण खूप सहन केलं ते जानकीचं वागणं, पण आता इथून पुढे नाही. आता त्याच्यानंतर ऐश्वर्या शर्वरीचे कान भरून देत म्हणत असते की आपण बास झालं, त्या जानकीचं वागणं खूप सहन केलं. आता भलेही त्यांचे दिवस बदलले असतील, हवा त्यांच्या दिशेने वाहायला लागली असेल, पण ठीक आहे, तुम्ही त्या हवेची दिशा बदलू शकता आणि मी तुमचे दिवस बदलेल. तुम्हाला पैसे हवेत ना, तुम्हाला जितका पैसा हवाय ना तितकं मी देईन तुम्हाला. मी करेल तुमची मदत. ऐश्वर्याचं हे बोलणं पाहता शर्वरीचा सुद्धा याच्यावरती आता विश्वास बसत असतो. मग आता ऐश्वर्या म्हणू लागते, अहो मी करणार आहे तुमची मदत, पण तुम्हाला जर पैसे हवे असतील तर माझं एक काम करावं लागेल. तर मग आता ऐश्वर्याचं हे सगळं बोलणं पाहता शर्वरी सुद्धा आता इकडे काम करायला तयार होते. आणि शर्वरीला पैसे हवे असतात म्हणून शर्वरी आता इकडे जानकीच्या घरी ते पेपर्सचे फोटो काढण्यासाठी आलेली असते. घरामध्ये कोणीही नसतं आणि त्याचाच शर्वरी आता फायदा घ्यायचं ठरवते. शर्वरी आता इकडे तिकडे ड्रॉवर्स उचकू लागते आणि त्याच्यामधनं ती टेंडरची फाईल शोधू लागते. शर्वरी आता इकडे तिकडे सगळीकडे फाईल शोधत असते. त्यानंतर आता इकडे ऐश्वर्या आजी आणि सारंगला विचारते, काय झालं, नूडल्स चांगले झालेत ना? तर मग आता त्या नूडल्सला जरा देखील चव नसते, पण मात्र आजी आणि सारंग म्हणतात की चांगले झालेत, चांगले झालेत. पण मात्र आता इकडे सौमित्र लगेच म्हणतो, आजी घे ना मग आणखी. अगं तू एकदा खाशील ना तर खातच राहशील. इकडे आता अवंतिका आणि सौमित्र दोघी आता त्याच्यावरती हसत असतात. त्यांच्या दोघांनाही भयंकर तिखट लागलेलं असतं. मग आता आजी म्हणते, माझ्या औषधाच्या गोळ्या मी खोलीतच ठेवल्यात, घेऊन येते मी. पण मात्र सौमित्रा, अवंतिका यांच्या दोघांनाही आजीची चांगलीच जिरवायची असते. सौमित्र आता म्हणतो, आजी तू थांब, मी घेऊन येतो. पण मात्र आजी म्हणते, नाही नाही थांब, या गोळ्या जेवणाच्या अगोदर घ्यायच्या असतात, त्याच्यामुळे मी घेऊन येते. अवंतिका देखील आता म्हणत असते, अहो आजी असं खाताना उठायचं नसतं. तुम्हाला एवढे आवडले आहेत ना, संपवा ना मग. गोळ्या काय नंतर घेता येईल. आजीला आता काही करून तिकडनं उठायचंच असतं. आजी सारंगला म्हणते, तू संपव हे सगळं, मी चालले गोळ्या आणायला. आणि आजी लगेच तिकडनं निघून जाते. इकडे सौमित्रा आणि अवंतिका यांच्या दोघांनाही समजलेलं असतं की नक्कीच काहीतरी गडबड झालीये, म्हणूनच त्यांची तोंड एवढी वेडीवाकडी झाली. सौमित्रा आता इकडे सारंगकडे येतो, त्याला ऑल द बेस्ट विश करतो आणि ते दोघी आता रूममध्ये निघून जातात. इकडे आता ते नूडल्स खायचं म्हटल्यानंतर सारंग तर पूर्ण शॉक झालेला असतो. ऐश्वर्या आता हसत सारंगला म्हणते, सारंग काय झालं, तुम्हाला नूडल्स एवढे आवडलेत का? मगापासून शॉक झालात तुम्ही. तर सारंग आता हो ना हो ना असं म्हणतो. आता इकडे सारंग स्वतःशीच म्हणतो, अरे देवा, हे किती खारट, कच्चे आणि तिखट आहेत नूडल्स. मी ऐश्वर्याला सांगू सुद्धा नाही शकत आणि मी एक खाऊ सुद्धा नाही शकत. ही आजी सुद्धा मला एकट्याला सोडून पळून गेली, काय करू मी आता? त्यानंतर आता इकडे सौमित्र आणि अवंतिका दोघी आता वरती आलेले असतात आणि वरनं खाली सारंग ऐश्वर्या यांच्या दोघांची हसत गंमत पाहत असतात. तेवढ्यात ऐश्वर्याच्या मोबाईलवरती सयाजीरावांचा फोन येतो आणि ऐश्वर्या सयाजीरावांबरोबर फोनवरती बोलायला अडकते. त्याच्यानंतर सारंग आता त्या डिशमध्ये नूडल्स टाकायला लागतो, पण मात्र तेवढ्यात ऐश्वर्या आता त्याला पाहते. तर मग सारंग म्हणतो, मी घेत होतो.
इकडे ऐश्वर्या सयाजीरावांना म्हणत असते, आज मी इटालियन नूडल्स बनवले होते. आजी आणि सारंग यांच्या दोघांनाही खूप आवडलेत. इकडे आता ऐश्वर्या सारंगला म्हणत असते, मम्माला सांग की काही करू नको, मी तुमच्यासाठी सुद्धा नूडल्स घेऊन येणार आहे आणि आज मटन बिटन काही खाऊ नकोस. त्याच्यानंतर आता इकडे सारंग ते नूडल्स खात असतो, पण मात्र सारंगला खूपच वेगळं वाटत असतं. सारंग आता इकडे ऐश्वर्याला म्हणतो, डालाला नूडल्स पाठवायचे आहेत ना, तर हे सुद्धा सगळे जाऊ दे, माझ्या ताटातले सुद्धा घ्या आणि आईंना म्हणा तुम्ही सुद्धा खाऊन बघा. तर मग आता ऐश्वर्या लगेच म्हणते की सारंग सो क्यूट, तुम्ही सगळ्यांची किती काळजी करता. पण डोंट वरी, मी ऑलरेडी डॅडा आणि मम्मा यांच्यासाठी वेगळं काढून ठेवलंय. हे सगळं तुमच्यासाठी आहे. हे ऐकल्यानंतर तर सारंगला मोठा धक्काच बसतो. पण मात्र सारंग काय चेहऱ्यावरती ते सगळं दाखवत नसतो, कारण त्याला ऐश्वर्याची भीती असते. इकडे आता अवंतिका आणि सौमित्र दोघी ती गंमत पाहता त्यांच्या समोर चाललेला तो शो पाहत असतात. इकडे सारंगचं लक्ष तेवढ्याच समोर सौमित्रकडे जातं आणि सौमित्र सारंगला चिडवत असतो आणि ते सगळं पाहता सारंगला आणखीनच कसं तरी होत असतं. त्यानंतर आता अवंतिका गेट पाशी उभी असते आणि ती जानकी येण्याची वाट पाहत असते. जानकी आता त्या पिठल्याचा डब्बा घेऊन येते आणि आता अवंतिकाला देते. अवंतिका म्हणते, फक्त नानांसाठी आणायचं होतं. पण मात्र आता जानकीला चांगलंच माहिती असतं, नानांसाठी नाही, हे सगळ्या रणदिव्यांसाठी आहे. कारण असं होऊ शकत नाही की हे रणदिवे खाणार नाहीत. मला तर शंका आहे की हेच पुरेल की नाही. मग त्याच्यानंतर आता जानकी निघायला लागते. अवंतिका तिला थांबवत म्हणते, वहिनी निघालात कुठे, आतमध्ये चला. ऐश्वर्या आता म्हणत असते, मागच्या वेळी काय झालं आठवतंय ना तुला, आतमध्ये नकोच. अवंतिका आता म्हणत असते, वहिनी ऐका माझं, घरी कोणीही नाहीये, आई मंदिरामध्ये गेल्यात, आजी आहे, सारंग भाऊजी, ऐश्वर्या सगळे बाहेर आहेत, तुम्ही बिंदास चला. जानकी आता म्हणत असते, माफ करा मला, पण मात्र तुझ्या इतकं बिंदास मला नाही होता येणार. अवंतिका आता पुन्हा वादविवाद नकोय ग, आणि माझ्यामुळे कोणी दुखावलं जाईल हे सुद्धा मला नकोय. अवंतिका म्हणत असते, वहिनी तुम्ही एवढ्या प्रेमाने करून आणलंय आणि नानांना तुमच्या हातचं पिठलं आवडतं ना, मग तुम्ही त्यांना प्रेमाने भरवल्यात तर ते सुद्धा 2 घास जास्त जेवतील. आता इकडे अवंतिका बळजबरी करत जानकीला घरामध्ये शेवटी घेऊनच जाते. इकडे दुसरीकडे शर्वरी त्या टेंडरची फाईल आता इकडे शोधतच असते. शर्वरी कपाटामध्ये ड्रॉवरमध्ये सगळ्या ठिकाणी उचकत असते. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे ओवी आणि सुमित्रा दोघी गार्डनमध्ये भेटलेले असतात. सुमित्रा ओवीला गोष्ट सांगत असते की शेवटी त्याला तिची चूक समजली. त्याला समजलं की आपल्या मुलांशिवाय आपलं कुटुंब पूर्ण नाही होणार. तो जंगलात गेला आणि त्याने आपल्या मुलांना परत बोलवलं आणि त्यांनी मुलांचं खूप जंगी स्वागत केलं, त्यांना वाजत गाजत आणलं. व त्याच्यानंतर आता इकडे सुमित्राचं ते सगळं बोलणं पाहता ओवी इकडे रडायला लागते. सुमित्रा आता सांगत असते, मुलांनी सुद्धा मनामध्ये राग नाही ठेवला, ते राजाचे पाया पडले, बापले अगदी कडकडून भेटले आणि अशा रीतीने राज्यामध्ये आनंद आनंद झाला. इकडे आता सुमित्राचं लक्ष ओवीकडे जातं. सुमित्रा ओवीला रडताना पाहते आणि लगेच तिला विचारते, अगं काय झालं, तू रडतीयस कशाला, अगं हे काही खरं नाहीये, ही गोष्ट आहे. ओवी आता म्हणू लागते, असं कसं खरं नाहीये, मला वाटलं की आपलीच गोष्ट आहे. अगं आजी, आपण या गोष्टीप्रमाणे शेवटी एकत्र येऊ ना. आजी, मी सगळ्यांना खूप मिस करतेय. तर मग सुमित्रा लगेच प्रेमाने ओवीला जवळ करते आणि तिला शांत करत म्हणत असते, बाळा आपण सुद्धा एकत्र येऊ, पण तोपर्यंत आपण हे असं लपून छपून भेटत राहायचं, आपली ही भेट थांबवायची नाही. मग त्याच्यानंतर आता ओवी आणि सुमित्रा दोघी एकमेकींना प्रॉमिस देतात की भेटत राहायचं म्हणून. सुमित्रा आता ओवीला म्हणत असते, या गोष्टीच्या नादात आपल्याला घरी जायला उशीर झालाय. ओवी म्हणत असते, आजी मला तुला सोडून जावंसच वाटत नाहीये. सुमित्रा सुद्धा ओवीला जवळ घेत म्हणते, मला सुद्धा तुला असं धरूनच ठेवायचं वाटतंय, असं वाटतं की तुला असं धरून ठेवावं आणि एकामागोमाग एक एक गोष्टी सांगत राहाव्यात. ओवी आता सुमित्राला म्हणत असते, पण आजी हे सगळं मला आता आपल्या घरात करायचंय, आपल्या आशीर्वाद बंगल्यामध्ये, आपण नक्की एकत्र येऊ ना ग. ओवीचं बोलणं ऐकल्यानंतर सुमित्रा सुद्धा शांत झालेली असते. सुमित्रा आता स्वतःशीच विचार करत म्हणते, जे ह्या लहान रेखल्याला कळतंय ना ते मला सुद्धा जाणवतंय, पण आता मी काय करू हेच मला काही कळत नाहीये. आता तूच मला या सगळ्याची उत्तरं दे. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे नानांच्या हातामध्ये सारंग, ऋषिकेश, शर्वरी, सौमित्र यांच्या चौघांचा एक फोटो असतो आणि तो फोटो पाहता नाना खूप रडत असतात, इमोशनल झालेले असतात. तेवढ्यात आता दार उघडून आता जानकी आतमध्ये येते. नानांची नजर जशी जानकीकडे जाते तसे नाना जानकीकडे पाहत खूप खुश होतात. नानाच्या डोळ्यातलं पाणी सुद्धा थांबायला तयार नसतं आणि जानकीला पाहता नाना खूप रडायला लागतात. इकडे जानकी सुद्धा खूप इमोशनल झालेली असते. नाना आता तो त्यांच्या चौघांचाही फोटो आता जानकीला दाखवतात. जानकी आता नानांच्या समोर येते आणि आधी नानांचे आशीर्वाद घेते. नाना आता जानकीला आशीर्वाद देतात. सौमित्र आणि अवंतिका सुद्धा रूममध्ये येतात. नाना आता तो फोटो जानकीला दाखवत असतात. जानकी तो फोटो घेते आणि शांतपणे तिथे टेबलवरती ठेवते. नाना जानकी प्रेमाने एकमेकांचा हात आपल्या हातामध्ये घेतात आणि दोघी इमोशनल होत खूप रडत असतात.
ते दोघी खूप इमोशनल झालेले असतात. त्याच्यानंतर जानकीने नानांसाठी बनवलेलं ते आता शेंगाचं पिठलं आता जानकी स्वतःच्या हाताने नानाला भरवत असते. नानासुद्धा खूप आवडीने पिठलं खात असतात. मग त्याच्यानंतर जानकी म्हणते, की "नाना आधी जसं व्हायचं तसं झालंय ना?" तर नाना खुणावून अगदी छान झालंय असं सांगत असतात. जानकी म्हणत असते, "तुम्हाला असं खाताना बघून मला किती समाधान मिळतंय काय सांगू तुम्हाला. काय गंमत आहे ना, तिथे ओवी आणि आई दोघीही लपून-छपून गुपचूप भेटतायत आणि इथे आपण. अशीच सगळी माणसं प्रेमाने एकमेकांच्या जवळ यावी असंच वाटतंय मला." मग त्याच्यानंतर सौमित्र आता म्हणतो, "येतील वहिनी. तो दिवस लवकरच येईल वहिनी, जेव्हा सगळे आपण एकत्र बसून तुझ्या हातचं पिठलं खात असू." जानकी म्हणते, "हो एकत्र येऊ, पण तोपर्यंत हे असे योगायोग होतच राहायला पाहिजे." आता त्याच्यानंतर सौमित्र म्हणू लागतो, "वहिनी मला सुद्धा असं वाटलं होतं हा योगायोग आहे, पण हा योगायोग नाहीये. बघ आज नानांना पिठलं खाण्याची इच्छा झाली आणि नेमकं आज आईला बाहेर जायचं होतं. गुलाबची सुद्धा सुट्टी आहे आणि आम्ही दोघं सुद्धा पिठलं करायचं म्हणून तर कधी नव्हे तर ऐश्वर्या किचनमध्ये. देवाने ठरवून ही सगळी अडचण आणली आहे, कारण त्याला या अडचणीवरती मात करणाऱ्या आमच्या जानकी वहिनीला घरामध्ये आणायचं होतं. देवाचीच इच्छा होती की नानांना तुझ्या हातचं पिठलं मिळावं." त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे अवंतिका विचारते, "तू दार नीट लावलंय ना?" त्याच्यावरती सौमित्र म्हणतो, "हो दार नीट लॉक केलंय आणि कुलूप सुद्धा लावून आलोय." आता इकडे कुलूप म्हटल्यानंतर नानांना लगेच काहीतरी सुचतं. जानकी आता नानांना पिठलं भरवत असते, पण मात्र नाना जानकीला थांबवतात. कारण की नानांना तिला काहीतरी सांगायचं असतं. नाना आता सौमित्रकडे खुणावत असतात, पण मात्र जानकीला काहीही समजत नसतं. नाना आता कुलूप कुलूप असं सांगण्याचा प्रयत्न करत असतात, पण मात्र नानांची भाषा उच्चारणे हे जानकी, सौमित्र, अवंतिका यांना कोणालाही समजत नसतं. नाना खुणावत असतात आणि जानकी कुलूप किल्ली असा बरोबर त्याचा अंदाज लावते, पण मात्र नेमकं कुलूप किल्ली काय हे यांच्या तिघांच्याही लक्षात येत नाही. नानांच्या कोड्याच्या उत्तराचा त्या तिघेही विचार करू लागतात, पण मात्र त्यांच्या तिघांनाही काहीही समजत नाही. आता नानांनी कुलूप किल्लीकडं असं सांगितलेलं असतं, पण मात्र आता या कुलूप किल्लीकड्याचं नेमकं काय अर्थ आहे हे मात्र त्यांच्या तिघांना काही कळत नसतं. तर मित्रांनो, महा एपिसोड भाग 2 पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. थँक्यू.